गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज बघूया आपण अँटीसायकोटिक्स. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इंट्रोडक्शन त्याचं माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर मग आपण सुरुवात करू इंट्रोडक्शनपासून. अँटीसायकोटिक्स अल्सो नोन ॲज न्यूरोलेप्टिक्स आर मेडिकेशन यूज टू मॅनेज सायकॅट्रिक कंडिशन्स, पर्टिक्युलरली सायकोसिस. बाबांनो, अँटीसायकोटिक्स हे असं ड्रग आहे की आपल्याला काय करायचं आहे, ते सायकॅट्रिक कंडिशन्समध्ये यूज होणार आहे. ज्या काही पेशंटमध्ये काही शिझोफेर्निया, बायपोलर डिसऑर्डर ज्या असतील त्या पेशंटमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात यूज होणारं ड्रग म्हणजे अँटीसायकोटिक्स. अँटीसायकोटिक ड्रग ज्या पेशंटला काही सायकॅट्रिक डिसऑर्डर्स असतील त्या पेशंटला आपण ते यूज करतो. पण जास्तीत जास्त तर हे सायकॅट्रिक पेशंटमध्ये कंडिशनमध्येच हे ड्रग यूज होणार आहे. त्याचं नाव आहे अँटीसायकोटिक्स. अँटी मीन्स तुम्हाला तर माहीतच आहे, अगेन्स्ट द, आणि सायकोटिक्स म्हणजे जे काही सायकोलॉजिकल कंडिशन्स असतील त्या रिलेटेड. तर डेफिनेशन बघू आपण त्याची आता. बघा, हे डेफिनेशन आहे त्याची. द ड्रग्स आर यूज टू ट्रीट शिझोफेर्निया, मूड अल्टरनेटिंग आर कॉल्ड अँटीसायकोटिक्स. इट मे बी कॉल्ड मूड स्टेबलायझिंग ऑल्सो. बाबांनो, अँटीसायकोटिक्स हे जे असे ड्रग्स आहेत ते आपण कुठे यूज करतो, ज्या काही पेशंटमध्ये शिझोफेर्निया, त्यालाच मूड अल्टरनेटिंग म्हणजे आताच हसू येते नंतर रडू येते, म्हणजे थॉट्समध्ये चेंजेस होते, त्याला काय म्हणतो आपण अँटीसायकोटिक्स. त्यालाच आपण काय म्हणतो अजून दुसऱ्या भाषेमध्ये मूड स्टेबलायझिंग एजंट. तर ही बघितली आपण त्याची डेफिनेशन, आणि हे झालं त्याचं इंट्रोडक्शन. बघा, इंट्रोडक्शनमध्ये आपण काय बघितलेलं आहे, अँटीसायकोटिक्स त्यालाच काय म्हणायचं, न्यूरोलेप्टिक्स असे मेडिकेशन्स आहेत जी का आपण काय करतो सायकॅट्रिक कंडिशन्समध्ये यूज करतो. डेफिनेशनमध्ये बघितलेलं आहे, ड्रग्स आर यूज टू ट्रीट शिझोफेर्निया, त्यालाच मूड अल्टरनेटिंग सुद्धा म्हणतात, आर ड्रग अँटीसायकोटिक्स. इट मे बी कॉल्ड मूड स्टेबलायझिंग एजंट ऑल्सो. त्यालाच अजून काय म्हणतो आपण, मूड स्टेबलायझिंग एजंट. तर आपण त्याचं आता काय बघूया, क्लासिफिकेशन. बघा, क्लासिफिकेशन दिलेलं आहे इथं. क्लासिफिकेशनमध्ये दिलं आहे फर्स्ट जनरेशन आणि सेकंड जनरेशन. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा बघू फर्स्ट जनरेशन. बघा, फर्स्ट जनरेशनमध्ये काय दिलेलं आहे, फिनोथायझाइन्स. फिनोथायझाइन्स म्हणजे बघा क्लोराप्रामायझिन सेकंड दिलेला आहे, थायरोडायझिन, आणि 3 नंबरला दिलेला आहे ट्रायफ्लोरोपेरिझिन. हे झाले त्याचे फिनोथायझाइन्सचे ड्रग्स. सेकंड नंबरला दिला आहे बघा ब्युटेरोफिनॉन्स. ब्युटेरोफिनॉन्समध्ये काय आहे, हॅलोपेरिडॉल, पुन्हा काय आहे डॉरपेरिडॉल आणि पेनफेरिडॉल. हे झाले त्याचे ब्युटेरोफिनॉन्सचे ड्रग्स. 3 नंबरला काय दिलेलं आहे, थायऑक्झेन्स. त्याच्यामध्ये कोणतं दिलेलं आहे बघा, 2 ड्रग दिलेले आहेत, थायोथायझेन्स आणि फ्ल्युरोपेनिक्झॉल. हे झाले त्याचे 2 ड्रग्स. आणि सेकंड जनरेशनमध्ये काय दिलेलं आहे बघा, क्लोराप्झिन, ओलाप्झिन, क्युटिप्झिन आणि झिप्राझिन. हे झाले त्याचे ड्रग सेकंड जनरेशनचे. तर आता त्याच्यानंतर आपण बघूया त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. मित्रांनो, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन प्रत्येक ड्रगचं माहीत असणं खूप गरजेचं आहे. जर त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शनच माहीत नसेल तर तुम्ही कसं लिहिणार ड्रग, काय लिहिणार, हे क्वेश्चन आला 100% येतो, म्हणजे येतोच मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. तर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघा, मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये काय म्हणतं ते, दे प्रिव्हेंट एक्सेस ऑफ डोपामाइन इन द ब्रेन. मग ते काय करते, जे काही एक्सेस प्रमाणामध्ये जे आपल्या डोपामाइन जे आहे त्याला काय करायचं काम करते, प्रिव्हेंट. डोपामाइन म्हणजे प्लेजर हार्मोन आहे, हे पण लक्षात घ्या तुम्ही. पुन्हा इन नॉर्मल इंडिव्हिज्युअल्स क्लोराप्झिन मेक्स देम लॉस इंटरेस्ट फ्रॉम सराउंडिंग. मग हे काय आहे, जे काही क्लोराप्झिन आहे ते काय करते, जे काही तुम्हाला म्हणजे इंटरेस्ट आहे त्याला काय करायचं काम करते, लॉस करायचं काम करते. दे ॲक्ट ॲज अल्फा ॲड्रेजेनिक एजंट. तेच कसं ॲक्ट करायचं काम करते, अल्फा ॲड्रेजेनिक एजंट, आणि दे कॉज हायपोटेन्शन. हे झालं त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन.
मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये फक्त दोनच गोष्टी लक्षात ठेवा की ते काय करायचं काम करते, डोपामाइनला एक्सेस प्रमाणामध्ये प्रिव्हेंट करायचं काम करते. आणि दुसरं म्हणजे काय, त्यालाच काय म्हणतो आपण हायपोटेन्शन. इंडिकेशन्समध्ये काय दिलेलं बघा, इंडिकेशन म्हणजे हे ड्रग आता आपण कुठे यूज करणार. तर पहिल्यांदाच डेफिनेशनमध्ये आपण बघितलेलं आहे कुठं यूज करणार बाबा, ज्या पेशंटमध्ये कोणत्या कोणत्या शिझोफेर्निया, बायपोलर हे जे डिसऑर्डर्स असतील सायकेट्रिक, त्या पेशंटमध्ये आपण हे काय करू शकतो, यूज करू शकतो. मग तिथं काय दिलेलं आहे बघा इंडिकेशन्समध्ये, दे आर यूज्ड टू ट्रीट शिझोफेर्निया. आता तुम्हाला मग सांगितलेलं आहे ज्या पेशंटमध्ये शिझोफेर्निया डिसीज कंडिशन असेल त्या पेशंटमध्ये आपण काय करतो, यूज करतो. दे आर यूज टू ट्रीट मॅनिक डिप्रेशन, ज्या पेशंटमध्ये काय मॅनिक डिप्रेशन असेल त्या पेशंटमध्ये सुद्धा आपण काय करतो, हे ड्रग यूज करतो. दे आर यूज्ड फॉर कंट्रोलिंग ॲग्रेसिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह बिहेवियर इन चिल्ड्रन, ज्या कोणत्या म्हणजे चिल्ड्रन्समध्ये जे काय अग्रेसिव्ह डिस्ट्रक्टिव्ह बिहेवियर असेल ते काय करायचं काम आपण काय करतो, कंट्रोल करायचं काम करतो. दे आर यूज टू प्रिव्हेंट ओमिटिंग अँड हिपकस, त्यालाच काय करायचं काम, त्यामध्येच काय करतं ते ओमिटिंग वगैरे जे काही कंडिशन्स असतील त्याला काय करायचं काम करतं, प्रिव्हेंट करायचं काम करतं. तर त्यानंतर बघूया आपण त्याचं कॉन्ट्रा इंडिकेशन्स. कॉन्ट्रा इंडिकेशन्समध्ये काय आहे, कॉन्ट्रा इंडिकेशन्समध्ये बघा, दे आर कॉन्ट्रा इंडिकेटेड इन पॉरफायरा. ते कुठं, पॉरफायरामध्ये काय आहे, कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. दे आर कॉन्ट्रा इंडिकेटेड इन लिव्हर अँड किडनी डिसीज. आता ऑफकोर्स तुम्हाला माहिती हे CNSचा ड्रग आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीमचा. तर आपण लिव्हर आणि किडनी डिसीजेसमध्ये ह्या ड्रगला आपण देऊ शकत नाहीत पेशंटला. दे आर कॉन्ट्रा इंडिकेटेड इन पल्मोनरी डिसऑर्डर्स डिसीजेस. ह्या पेशंटमध्ये सुद्धा आपण हे, ज्या पेशंटमध्ये पल्मोनरी डिसीजेस वगैरे काय असेल त्या पेशंटमध्ये सुद्धा आपण हे काय करायचं आहे, द्यायचं नाही. इन सिव्हिअर कार्डियक डिसीजेस, ज्या पेशंटमध्ये कोणत्या कार्डियक डिसीज असतील त्यांना पण द्यायचं नाही. कॉन्ट्रा इंडिकेटेड इन ॲलर्जी, ज्या पेशंटमध्ये काय ॲलर्जिक वगैरे रिॲक्शन्स वगैरे असतील जास्त प्रमाणामध्ये त्या पेशंटमध्ये सुद्धा द्यायचं नाही. नॅरो अँगल ग्लायकोमा, ज्या पेशंटमध्ये काय ऑप्टिक्स रिलेटेड काय प्रॉब्लेम्स असतील डोळ्याचे त्या पेशंटमध्ये सुद्धा आपण काय करायचं नाही, हे ड्रग द्यायचं नाही. हिस्ट्री ऑफ सीझर, ज्या पेशंटला काही झटके वगैरे काही येत असेल त्या पेशंटमध्ये सुद्धा आपण हे ड्रग द्यायचं नाही आहे. तर आता त्यानंतर आपण त्याचं बघूया डोसेज. तर डोसेज बघा त्याचं कसं आहे ते, डोसेज अँड रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. बघा 1 नंबरला काय दिलं आहे, हॅलोपेरिडॉल 1 to 10 mg पर डे ओरली और IM. मग आता हे आपण ओरली पण देऊ शकतो किंवा इंट्रामस्क्युलर पण देऊ शकतो. 2 नंबरला काय दिलेलं आहे, रेस्पेरिडॉन, ते किती आहे 2 to 8 mg पर डे ओरली. पुन्हा काय आहे क्लोलाझेपाईन, ते किती आहे 12.5 mg to 900 mg पर डे ओरली. हे झालं त्याचं डोसेज आणि रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. तर आपल्याला आता दुसरी पण गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे की बाबांनो साईड इफेक्ट कोणते कोणते असणार त्याचे. तर आता बघूया त्याचे आपण साईड इफेक्ट्स. बघा साईड इफेक्ट्समध्ये काय आहे, टिपिकल अँटीसायकोटिक्स. टिपिकल अँटीसायकोटिक्स काय करतात, त्याचे साईड इफेक्ट काही पेशंटमध्ये ट्रिमर्स दिसू शकतं, रिजिडिटी दिसू शकते, सेडेशन असन, गुंगी वगैरे असन, तोंड कोरडं पडतं, ड्राय माउथ असन, ब्लड विजन असन, काही पेशंटला मग ब्लड विजन म्हणजे अंधकांध दिसायला चालू होतं. तर मग 2 नंबरला काय दिलं बघा, अटिपिकल अँटीसायकोटिक्स. अटिपिकल अँटीसायकोटिक्समध्ये काय दिसन तुम्हाला, पेशंटमध्ये वेट गेन झालेलं दिसन, हायपरग्लायसेमिया दिसन किंवा डायबिटीज मलायटस दिसन. तर हे झाले आपले काय साईड इफेक्ट्स. आता त्यानंतर बघूया आपण रोल ऑफ नर्स. त्यालाच काय म्हणायचं आपल्याला, नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी, नर्सेस इम्प्लिकेशन्स. तर आता बघूया रोल ऑफ नर्स काय ते. ॲज अ नर्स आपण काय काय करायचं, तर बघा एकदम सोप्या पद्धतीत, नर्स टीच पेशंट्स अँड दिअर फॅमिलीज दिअर अबाउट पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इफेक्ट्स ऑफ अँटी. मग नर्सचं कामच आहे बाबांनो ह्या ड्रग्सबद्दल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सांगणं खूप गरजेचं आहे पेशंटला. मग 2 नंबरला काय दिलं आहे, नर्स मॉनिटर पेशंट्स फॉर साईड इफेक्ट्स अँड इव्हॅल्युएट हाऊ वेल दे ट्रीटमेंट इज वर्किंग. मग नर्सचं काम आहे टाईम टू टाईम काय केलं पाहिजे, त्या पेशंटला इव्हॅल्युएट करून घेतलं पाहिजे, त्या ड्रगचं काय साईड इफेक्ट्स ते बघितले पाहिजेत आणि ते कसं वर्किंग करते हे सुद्धा बघितलं पाहिजे. 3 नंबरला काय दिलेलं आहे, नर्सेस प्रोव्हाइड द कम्फर्ट मेजर्स लाईक पेशंट आर्म अँड लेग पोझिशन.
मग पेशंटला कम्फर्ट भेटण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, पेशंटच्या बरोबर जे काय आर्म्स लेग वगैरे असतील त्यांना काय केलं पाहिजे, प्रॉपर पोझिशनिंग दिले पाहिजे. 4 नंबरला काय दिलेलं आहे, नर्सेस ॲडवाइस सायकॅट्रिक्स ऑन मेडिकेशन माइट टू बी बेस्ट फॉर अ पेशंट. मग नर्सेसचं कामच आहे, जी पेशंटला मेडिकेशन बेस्ट असेल ह्या डिसीज कंडिशनमध्ये तीच ॲडवाइस केली पाहिजे नर्सेसनं, कोणाला, डॉक्टरला. मग काय आहे 5 नंबरला दिलं आहे, नर्सेस प्रॉम्प्टली रिपोर्ट फ्लू लाईक सिम्पटम्स, फिवर, सोअर थ्रोट और सायन्स ऑफ इन्फेक्शन. मग नर्सचं काम आहे की बाबा कंटिन्युअस त्याचं रिपोर्टिंग घेणं, काही कंडिशन अराईज होत असतील तर त्याच्यावर लक्ष देऊन ठेवणं आणि किंवा डॉक्टरला सांगणं. तर अशा पद्धतीने आपण आता काय बघितलेलं आहे, अँटीसायकोटिक्स. अँटीसायकोटिक्स खूप महत्त्वाचा ड्रग्स आहे मित्रांनो. एक लक्षात घ्या, इंट्रोडक्शनमध्ये आपण बघितलं अँटीसायकोटिक्स काय करते, त्यालाच आपण न्यूरोलेप्टिक्स म्हणतो. हे आपण कोणत्या डिसीज कंडिशनमध्ये यूज करतो, शिझोफ्रेनिया आणि बायपोलर डिसऑर्डर्समध्ये आपण काय करतो, अँटीसायकोटिक्स यूज करतो. तर त्यालाच आपण डेफिनेशनमध्ये काय बघितलेलं आहे, द ड्रग्स आर यूज टू ट्रीट शिझोफ्रेनिया. हे कोणते ड्रग्स आहेत, शिझोफ्रेनिया, जे काही मूड अल्टरनेटिंग डिसीजेस असतील, कंडिशन्स असतील, त्या कंडिशन्समध्ये आपण काय करतो, यूज करतो. यानंतर आपण त्याचं बघितलं होतं क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन नंतर काय बघितलं, त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये काय करते, जे काही एक्सेस प्रमाणामध्ये डोपामाइन आहे त्याला काय करायचं काम करते, प्रिव्हेंट करायचं काम करते. नंतर काय बघितलं, त्याचं नॉर्मल इंडिव्हिज्युअल्सचं काय बघितलं ते आपण, त्यालाच काय म्हणतात अजून, अल्फा हायड्रोजेनिक ड्रग्स म्हणतात. आणि त्याचं काय, दे कॉज हायपोटेन्शन. इंडिकेशनमध्ये बघितलं, कुठं इंडिकेशनमध्ये आता तुम्हाला माहीत झालं आहे, इंट्रोडक्शनमध्ये सांगितलेलं आहे कोणत्या पेशंटला द्यायचं आहे आपल्याला, शिझोफ्रेनिया, बायपोलर, ज्या पेशंटमध्ये डिसऑर्डर्स असतील त्या पेशंटला आपल्याला काय करायचं आहे, हे ड्रग द्यायचं आहे. कॉन्ट्रा इंडिकेशनमध्ये बघितलेलं आहे कोणत्या कोणत्या पेशंटला आपण हे ड्रग द्यायचं नाही आहे. तर बघितलेलं आपण ज्या पेशंटमध्ये काही लिव्हरचे, किडनीचे डिसऑर्डर असतील, हार्ट रिलेटेड डिसऑर्डर असतील, ज्या पेशंटला ग्लायकोमा असून, ऑप्टिक रिलेटेड असून, ज्या कोणत्या पेशंटला झटके वगैरे काही सीझर्स येत असतील तर त्या पेशंटला आपण हे द्यायचं नाही आहे. तर त्याचं आपण मग नंतर बघितलं काय, डोसेज रूट्स बघितले, कुठून द्यायचं, कोणते कोणते ड्रग्स आहेत, त्याचे साईड इफेक्ट बघितले, सिडेशन असन, ड्राय माउथ असन, ब्लड विजन असन, हे त्याचे काय झाले, साईड इफेक्ट झाले. नंतर बघितलं आपण रोल ऑफ नर्स. ॲज अ नर्स आपण काय काय केलं पाहिजे जेव्हा पेशंटला आपण हे ड्रग देतात तेव्हा. तर अशा प्रकारे आपण मित्रांनो आता काय बघितलेलं आहे, अँटीसायकोटिक्स. खूप महत्त्वाचा ड्रग आहे ॲज अ पॉईंट ऑफ व्ह्यू फॉर आवर एक्झामिनेशन. थँक्यू.